मी जय राऊत, जोशी मराठी म्युझिक स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण रोज नवीन व्हिडिओसह आपल्या भेटीला येतच असतो। आजही एका अतिशय छान मुद्द्यासह, जो मुद्दा आपल्या रोजच्या जीवनात लागू होणाऱ्या मुद्द्यासह आज आपल्या भेटीला आलोय। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी। तुम्ही घाबरता का? पहिला प्रश्न असा असेल मला, तुम्ही घाबरता का? कुणाला घाबरता? असो, तुम्ही तुमचं घाबरता नाही घाबरता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी तुम्हाला सांगेन, तुम्ही तुमच्या घरात तुमच्या वडिलांना घाबरत नसाल, आईला घाबरत नसाल, एव्हाना तुम्ही देवालाही घाबरत नसाल, पण तुम्ही घाबरता कोणाला सांगू? लोक काय बोलतील या वाक्याला, बरोबर ना? एम आय राईट? सगळ्यात जास्त भीती आपल्याला त्याचीच असते। आपण काय करतो, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपणच करत असतो, पण आपल्याला काय भीती असते, लोक काय म्हणतील। तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगलं वागा, वाईट वागा, उत्कृष्ट कार्य करून दाखवा, कार्य करून दाखवू नका, काहीही करा, पण लोकांचं एकच असतं, ते तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार। तुम्ही जर एखादे नोकरीला वगैरे लागले तर लोक काय म्हणतील, काही नाही चिठ्ठ्या चपाट्या मारल्या, कॉपी वगैरे केली असेल म्हणून नोकरी लागला, वशिला वगैरे असेल, बरोबर ना? असंच बोलतील। पण म्हणायचं नाही की या ठिकाणी अभ्यास केला असेल, क्लासेस लावले, परिस्थितीतून शिकला, हुशार होता, अशा पद्धतीने ते बोलणार नाही, पण या ठिकाणी तुम्हाला टोमणे जरूर मारतील। आणि हो, तुम्ही जर काही सपोज तुम्ही तुमच्या आयुष्यात काही सक्सेसफुल झाले नाही तरी लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे। लोकांचं तो काय झालेला आहे नाही, आजकालचा ट्रेंडच झालेला आहे, कारण की लोकांना राहिले नाही काम, फक्त याला त्याला नाव ठेवायचं की त्याची निंदा करायची। पण असो, मी तर एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, कोणी तुमची निंदा केली तर त्याच्याकडे लक्ष फारसं द्यायचं नाही, आपण आपल्या कामात नेहमी व्यस्त राहायचं। आणि पूर्वीच्या काळी साधू संतांनी कधी खोटं सांगितलं नाही, 700 वर्षापूर्वी साधू संतांनी आपल्याला खरं सांगितले, निंदकाचे घर असा विषय झाले। म्हणजे जे तुमच्याविषयी बोलतात, तुमची चर्चा करतात, तर या ठिकाणी केली ना, जितके ते चर्चा करतील तितकी तुमची प्रगती अधिकाधिक होत जाईल। त्यामुळे काय बोलणाऱ्याला बोलून द्यायचं। तुम्ही ऐकलं असेल, कुत्ता भोगता है हत्ती चलता है, तो हत्ती ने चलना ही चाहिए, कुत्ते को भौंकने देना चाहिए। सच बोली ना मैं? तो आपसे डरेंगे का? नहीं डरना, लोगों को डरना नहीं है, क्योंकि लोग घोड़े पर भी नहीं चलने देते और पैदल भी नहीं चलने देते, समझ रहे हो? तो आपको क्या करना है, खुद की जिंदगी खुद के स्टाइल में, खुद को जैसा चाहिए वैसी जिंदगी जीनी है। लोगों का सोचना नहीं आपको, अगर लोगों को सोचेंगे तो उसी समय आपकी हार पक्की आहे, समज रहा? असो, तर मला सांगायचंय काय, माझी ताई तर नेहमी म्हणते, घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांना व्हायचं, तर तसं अजिबात नाही करायचं, लोकांना घाबरायचं नाही। हा बरं असो, मला अजून एक गोष्ट सांगायची असेल, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सतत बिझी राहा। आणि जर काय म्हणतात ना ते, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल मी, कृतिशील समाजाला, कृतिशील व्यक्तीला, समाजाला नकोच, कृतिशील व्यक्तीला, प्रगतिशील व्यक्तीला लागलेलं ग्रहण म्हणजेच हे लोक असतात नाही, आपणच त्यांना बनवून घेतले ग्रहण। काय आपणच म्हणतो ना की लोक काय म्हणतील वगैरे वगैरे। आपण जर घाबरलो नाही तर बात कुछ और आहे ना भाई, आपण घाबरायचं नाही, मग त्यांना अजून प्रेरणा मिळते आपण घाबरलं ना। काय करायचं आयुष्यात, घाबरायचं कधीच नाही लोकांना। लोक काय म्हणतील, हार होईल, जीत होईल, काय व्हायचं ते होईल, आपल्या आयुष्यात होईल, त्यांना काय। आणि त्यांना सवयच असते लोकांना याच्या त्याच्या आयुष्यात ढवळढवळ करायची, याच्या घरात लक्ष द्यायचं, त्याच्या घरात लक्ष द्यायचं, पंचायती करायच्या, त्यांना माहित नाही तेच काम असतं। त्याच्यामुळं आपल्या विजयाकडे दुर्लक्ष होईल, लोकांकडे आपण लक्ष देण्याच्या नादात या ठिकाणी। त्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं सांगणं आहे, लोकांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या आयुष्यात जगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्ष घाला, तुमच्या आयुष्यासाठी वेळ द्या। लोकांचं काय, त्यांना कामच आहे इतरांना नाव ठेवून, त्यांच्या काहीतरी म्हणतात, एक म्हण आहे, पाचीला पुजलेलं, तसंच त्यांच्या पाचीला पुजलेलं दिसते, फक्त इतरांची चर्चा करायची, इतरांना नावं ठेवायची, इतरांची निंदा करायची। पण असू द्या, त्याच्यामध्ये फायदा तुमचाच आहे, जितकी तुमची निंदा केली तितका तुमचा विकास, तुमची प्रगती होत राहील। त्यामुळे लोकांना घाबरू नका, आणि लोकांना घाबरू नका ते तर आहेच, पण हो, लोकांमुळे तुमच्या कामात व्यत्यय येईल असं तर तुम्ही स्वतःला बदलून घ्या, स्वतःमध्ये बदल करून घ्या, विकसनशील राहा, कृतिशील राहा, प्रगती करा। असो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबा।